भगवंतांनी सांगितलेल्या या शिलाचं आपण आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे। एकदा जर का शिलाचं उल्लंघन झालं तर ज्या पद्धतीनं काचेला तडा जातो आणि तडा गेलेली काच काहीच कामाची राहत नाही, त्या पद्धतीनं हे मानवी जीवन। स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। पन्या पादे पाजलितो जलंत बंधामि बुद्धं भवपारतिन्ना वन्धामि बुद्धं भवपारतिन्ना वन्धामि बुद्धं भवपारतिन्ना। सर्वांनी साधुकार द्यायचा आहे। अखिल विश्वाला शांतता, समानता, करुणा मैत्रीचा संदेश देणारे जगतवंदनीय जगद्गुरु तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा अनमोल असा धम्म, असा धम्म ज्याचं मूल्य करता येत नाही, असा धम्म ज्याचं मोजमापन करता येत नाही, असा एकमेव धम्म ज्याचं आचरण करून माणसाच्या दुःखातून मुक्त होतो, श्रोतापन्न सुकृतागामी अनागामी अनंत पदाला जातो, जीवन मुक्त होतो। पवित्र असा धम्म, धम्माचं आचरण करून दुःखमुक्त झालेले, होत असलेले आणि भविष्यात जे कोणी होतील, ज्यांनी भगवंताच्या धम्माचा गाढा अभ्यास करून करून स्वतः दुःखातून मुक्त झालेले आहेत आणि संपूर्ण विश्वाला दुःखमुक्तीचा, सुख शांतीचा धम्म अगदी सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीनं जे समजावून सांगण्याचं काम करतात। गावागावामध्ये जाऊन, खेड्यापाड्यामध्ये, नगरामध्ये जाऊन, गल्ली बोळामध्ये जाऊन भगवंताची अनमोल वाणी, भगवंताचे अनमोल विचार अगदी सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीनं सांगण्याचं जे काम करतात, ज्यांनी तथागतांचा धम्म 2500 वर्षापासून जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे, असा तथागताचा आर्य श्रावक संघ महान अशा 3 रत्नांना बंधन करून, ज्यांच्यामुळे हे 3 रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांना हे हिताचे, सुखाचे, कल्याणाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांना खरी मानवता प्राप्त झाली, माणूस म्हणून आपण जगू शकतो, समाजामध्ये माणूस म्हणून आपण वावरू शकतो। एखादं गाव असेल बघा आणि गावाच्या बाजूला एखादा बारव असेल, एखादी विहीर असेल, संपूर्ण गावाची घाण त्या बारवामध्ये सोडली असेल, संपूर्ण गावाची घाण त्या बारवामध्ये जात आहे आणि त्या बारवाचा दुर्गंध संपूर्ण गावानं पसरलेला आहे। संपूर्ण गावातल्या नाल्याच्या बारवामध्ये सोडलेले आहे आणि ती घाण, तो दुर्गंध संपूर्ण गावामध्ये पसरलेला आहे। अशा घाणीकडे कुठलाच व्यक्ती जात नाही, कारण ते दुर्गंध फार असतो, घाण फार असते। आणि अशा घाणीमध्ये, अशा दुर्गंधीमध्ये एखादा व्यक्ती पाय घसरून पडावा आणि अशा पाय घसरून पडलेल्या व्यक्तीला प्रेमाचा हात देऊन, मैत्रीचा हात देऊन, करुणेचा हात देऊन ज्या महामानवांनी बाहेर काढण्याचं आपल्याला काम केलेलं आहे, ज्यांनी तथागताच्या 10 पारमिता पूर्ण करून बोधिसत्वाचा साक्षात्कार करून घेतला, एवढंच नाही
तर भारतीय संविधान लिहून या भारत देशाला दान केले असे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये मी शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। बोधिसत्व बहुउद्देशीय सामाजिक संस्था अंतर्गत 2 दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आजच्या धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर खेम धम्मोजी महाथेरो, धम्म परिषदेचे उद्घाटक पूज्य भदंत डॉक्टर इंदवंशजी महाथेरो आणि संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ मंचावरती उपस्थित आहे। सर्वांना पंचांग प्रणाम। आजच्या या धम्म परिषदेला मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी उपस्थित असलेले श्रद्धावान उपासक उपासिका, बालक बालिका, गायक आणि गायिका मोठ्या एकाग्र चित्ताने आणि अधिष्ठान करून आपण या परिषदेला उपस्थित झाला आहात, कारण भगवंताचा दुःख मुक्तीचा आणि सुख शांतीचा मार्ग आपल्याला सर्वन करायचा आहे, आपल्याला ग्रहण करायचा आहे। या विश्वामध्ये भगवंतांनी सांगितलं, बुद्ध म्हणतात या विश्वामध्ये 4 आर्य सत्य आहेत आणि या 4 आर्य सत्यांपैकी बुद्धाने पहिला आर्य सत्य सांगितलं, दुःख आर्य सत्य। भगवंतांनी सांगितलं या विश्वामध्ये दुःख आहे, प्रत्येक मानव हा दुःखी आहे, प्रत्येकाला कशाला कशाचं दुःख आहे, कोणाला कशाचं, प्रत्येक जण दुःखी आहे आणि प्रत्येक मानव हा सुखाच्या शोधामध्ये आहे। प्रत्येकाला वाटतं मी सुखी बनावं, प्रत्येक जण सुखाच्या शोधामध्ये आहे आणि हा सुखाचा मार्ग समजून घेण्याकरिता, हा सुखाचा मार्ग उमजून घेण्याकरिता जो भगवंतांनी सांगितलेला निब्बाणं परमो सुखं, निब्बाणाचा निर्वाणाचा मार्ग जो बुद्धाने आपल्याला सांगितलेला आहे, तो मार्ग समजून घेण्याकरिता आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थित झाला आहात। आपण घरी सांगितलं, घरून येताना सांगितलं, परिवारातील लोकांना सांगितलं, पिंपळगावमध्ये परिषद आहे, या गावातले लोक म्हणत असतील आपल्या रस्त्याकडे आपण परिषदेचं आयोजन केलेलं आहे, आम्हाला परिषदेला जायचं आहे, धम्म परिषदेला जायचं आहे। प्रत्येकाने आपापल्या परिवारामध्ये, आपापल्या घरामध्ये किंवा फोन बिन करून सर्वांना सांगितलं असेल आमच्या गावामध्ये परिषद आहे, किंवा बाहेर गावचे म्हणले असते की फलाण्या गावामध्ये परिषद आहे आणि आम्ही त्या परिषदेला जाणार आहोत। सर्वजणांनी सांगितलं। धम्म परिषद म्हणजे धम्म परिषदेला गेल्याच्या नंतर केवळ आणि केवळ धम्माला श्रवण करणे। भिक्खू संघांनी जो काही आपल्याला दुःख मुक्तीचा, सुख शांतीचा मार्ग सांगितलेला आहे, या मार्गाला श्रवण करणे, ग्रहण करणे म्हणजे धम्म परिषद। धम्म परिषदेमध्ये केवळ आणि केवळ भिक्खू संघ धम्माची देशना देत असतो आणि या देशनेला श्रवण करण्यासाठी आपण या ठिकाणी आला आहात। तुम्ही एखाद्या बाजारामध्ये जात असाल, परिवारातील लोकांना सांगितलं असेल की मी फलाण्या बाजाराला जात आहे, भाजीपाला आणायला जात आहे म्हणून बाजारात गेला असाल। भाजीपाला आणायला गेल्याच्या नंतर बाजारात केवळ आणि केवळ आपण भाजीपालाच खरेदी करतो, कोणाला हे घ्यायचंय कोणाला ते घ्यायचं, केवळ आणि केवळ भाजीपालाच खरेदी करतो। काय आमचे उपासक हे जे गुरांची बाजार असतात, गुरांच्या बाजाराला जात असते आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर केवळ आणि केवळ ते ज्या कामाला गेलेले आहेत तेच काम करत असते। आम्ही या ठिकाणी गुरं खरेदी करण्यासाठी आलो आहोत आणि आम्हाला गुरच खरेदी करायचे आहे। म्हणजे आपण घरी सांगितलं मी बाजाराला जात आहे, बाजाराला गेल्याच्या नंतर घरच्यांना अपेक्षा असते की आमची आई माळवटाळू आम्हाला घेऊन येणार आहे, भाजीपाला घेऊन येणार आहे, किंवा यांनी सांगितलं असेल, पुरुषांनी सांगितलं असेल आम्ही बाजाराला जात आहोत, बाजारात जाऊन आम्ही गुरं खरेदी करत आहोत, तर घरच्यांना वाटत असेल आमच्या घरातला व्यक्ती गेलेला आहे गुरं खरेदी करण्याकरिता। आणि त्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरी सांगितलेलं आहे, कोणी काल सांगितलं असेल, कोणी परवा सांगितलं असेल की पिंपळगावला धम्म परिषद आहे आणि या धम्म परिषदेला आम्ही जात आहोत। मग ज्या पद्धतीनं आपण बाजाराला जातो आणि बाजाराला गेल्याच्या नंतर केवळ आणि केवळ भाजीपालाच खरेदी करतो, किंवा कोणी गुरं खरेदी करायला गेला असेल तर गुरं खरेदी करतो, त्याच पद्धतीनं तुम्ही जर धम्म परिषदेला या ठिकाणी आला असाल तर केवळ आणि केवळ धम्माला श्रवण केलं पाहिजे, धम्मालाच ग्रहण केलं पाहिजे। परंतु आपलं तसं नसतंय,
आम्ही धम्म परिषदेला म्हणून येतो आणि आम्ही बाहेर बांगड्या बघतो, नथा बघतो, पांढऱ्या पोती आल्या का नाही पोती बघतो, लेकीला, बहिणीला, बाळीला बाय परिषदेमध्ये पोती घेतल्या होत्या, सगळ्याला एक 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 द्यायला. आणि भक्तीजीनं काय सांगितलं कोणाला काही माहित नाही, कोणाला काय कळत नाही. आपण ज्या कामासाठी गेलो तेच काम केलं पाहिजे. आपण इथं घरच्याला सांगितलं का माय पिंपळगावला माय पोत्याचे दुकान यायले तर चला बाय पांढऱ्या पांढऱ्या पोती घ्या असं म्हणले होते का तुम्ही कोणाला? का कोणी म्हणले माय पिंपळगावला लय चांगलं भोजन आहे आणि चला माय भोजन करून या असं म्हणलं का? नाही नाही, तुम्ही सर्वजण म्हणला पिंपळगावला धम्म परिषद आहे आणि आम्ही धम्म परिषदेला जात आहोत. मग धम्म परिषदेला गेल्याच्या नंतर आपलं कर्तव्य आहे की ज्या कामासाठी आम्ही गेलो तेच काम करायचं आहे. आणि या ठिकाणी धम्म श्रवण करण्यासाठी आलो आहोत, धम्म ग्रहण करण्यासाठी आलो आहोत, तर केवळ आणि केवळ धम्माला श्रवण करायचं आहे, धम्मालाच ग्रहण करायचं आहे. दुसऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. परंतु लोक कामात काम करतात आणि कामात काम केल्यामुळं धर्ततेच हे काम होत नाही आणि ते काम होत नाही. म्हणून कामात काम न करता ज्या कामासाठी आपण गेलो आहोत तेच काम आपण सातत्याने केलं पाहिजे. या ठिकाणी जर आपण धम्म श्रवण करण्यासाठी आलो आहोत, धम्म ग्रहण करण्यासाठी आलो आहोत, तर केवळ आणि केवळ धम्माला श्रवण केलं पाहिजे, धम्माला ग्रहण केलं पाहिजे. एकमेकांच्या बरोबर चर्चा करायची नाही, एकमेकांच्या प्रती चर्चा करायची नाही, व्यर्थ वेळ वाया घालवायचा नाही. कारण वर्षामधून केवळ आणि केवळ हे 2च दिवस असतात की या 2 दिवसामध्ये तुम्ही श्रद्धेनं दान देऊ शकता. पूजनीय भिक्खू संघाला केवळ 2च दिवस आहे की या 2 दिवसामध्ये तुम्ही शीलाचं पालन करू शकता. केवळ 2च दिवस आहे, या 2 दिवसामध्ये तुम्ही ध्यान करू शकता. आणि या वर्षातून केवळ 2च दिवस आहे की या 2 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त पुण्यकर्म, कुशल कर्म अर्जित करू शकतो. आणि म्हणून हे 2 दिवस जे की वर्षातून फक्त एकच संधी आहे या 2 दिवसाची, तर हे 2 दिवस आपण व्यर्थ वाया घालवले नाही पाहिजे, एकमेकांना चर्चा करण्यात वाया घालवले नाही पाहिजे. या 2 दिवसामध्ये शुभ्र वस्त्र परिधान करून भिक्खू संघ स्टेज वरती येण्याच्या अगोदर आपण सजून इथं उपस्थित झालं पाहिजे. बुद्धांचा पवित्र भिक्खू संघ आहे आणि बुद्धांची वाणी ते आम्हाला सांगणार आहे. दुःख मुक्तीचा, सुख शांतीचा मार्ग भिक्खू संघ आम्हाला सांगणार आहे आणि आम्हाला या मार्गाला श्रवण करायचं आहे, ग्रहण करायचं आहे आणि आम्हाला आमच्या दुःखातून मुक्त व्हायचं आहे. हा सम्यक संकल्प आपला असला पाहिजे, हा निर्धार विचार आपला असला पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमच्या दुःखातून मुक्त होसाल, अन्यथा तुम्ही तुमच्या दुःखातून मुक्त होणार नाही. म्हणून परिषदेला आल्याच्या नंतर आम्ही धम्म परिषदेला धम्म ऐकायला गेलो तर केवळ आणि केवळ धम्माला श्रवण करायचं आहे, धम्मालाच ग्रहण करायचं आहे, कामात काम करायची नाही. कित्येक लोकांना कामात काम करायची सवय असते. वॉशरूमला गेल्याच्या नंतर कोणी जेवण करतं का? कोणी करत नाही. आम्ही ज्या कामाला गेलो तेच काम करतो. त्याच पद्धतीनं जे काम आपण करणार आहोत तेच काम केलं पाहिजे, कामात काम दुसरे करायचे नाही. त्याच्यामुळं हे इथं आल्याच्या नंतर धम्माला श्रवण केल्याच्या नंतर, धम्माला ग्रहण केल्याच्या नंतर आपण आपल्या दुःखातून मुक्त होऊ. आणि प्रत्येक जण आपण दुःखी आहोत, दुःख मुक्तीचा मार्ग, सुख शांतीचा मार्ग भगवंतांनी आपल्याला सांगितलेला आहे. भगवंत म्हणतात आर्य अष्टांगिक मार्ग हा माणसाच्या दुःख मुक्तीचा मार्ग आहे. आणि हे मार्ग हे माणसानं दुःखातून मुक्त व्हावं, माणसानं सुखाकडे, शांतीकडे जावं, याकरिता भिक्खू संघ तपून तपून तुम्हाला धम्माचा उपदेश देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला आहे. तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे धम्मदेशीला श्रवण करून, ग्रहण करून तुम्ही जे दुःखी आहात, तुम्ही जे व्याकुळ आहात, तुम्ही जे कष्टी आहात, तुम्ही जे भयभीत आहात, या दुःखातून, व्याकुळतेतून, कष्टातून, भयभीतातून बाहेर पडण्याकरिता श्रद्धायुक्त चित्ताने धम्म परिषदेमध्ये येऊन भिक्खू संघाने जो काय अनुभव असा धम्माचा उपदेश सांगितलेला आहे, जो दुःख मुक्तीचा आणि सुख शांतीचा आहे, या धम्माला सातत्यानं श्रवण करण्याचं आपण काम केलं पाहिजे, ग्रहण करण्याचं आपण काम केलं पाहिजे. परंतु आपण धम्म श्रवण करत नाही, ग्रहण करत नाही, एकमेकांना चर्चा करत बसतो आणि त्याच्यामुळे धम्म आपल्या कानी पडत नाही. आणि धम्म आपल्या कानी न पडल्यामुळं आपण असे दुःखी असतो, व्याकुळ असतो, कष्टी असतो, भयभीत असतो. भगवंतांनी सांगितलं बघा, भगवंत म्हणतात धम्मदेशना श्रवण केल्याच्या नंतर, त्याचं आचरण केल्याच्या नंतर माणूस माणसाच्या दुःखातून मुक्त होतं.
बुद्ध विहारामध्ये गेल्याच्या नंतर धम्मदेशना श्रवण केल्याच्या नंतर माणूस माणसाच्या दुःखातून मुक्त होतो. भगवंताचा उपदेश. हा उपदेश कित्येक महिलांना माहित असेल, कित्येक पुरुषांना माहित असेल. असे कित्येक महिला बघा आमच्याकडे येतात, सिलवान महिला, सिलवान उपासिका, आणि हात जोडून भक्तीजी म्हणतात, भक्तीजी आपण बुद्धांचा उपदेश सांगता. भक्तीजी आपण आम्हाला सांगितलं आहे की बुद्धाच्या विहारामध्ये गेल्याच्या नंतर माणूस माणसाच्या दुःखातून मुक्त होतो. माणूस माणसाच्या दुःखातून मुक्त होतो विहारात गेल्याच्या नंतर. भक्तीजी वर्षावासाच्या काळामध्ये 3 महिने विहारामध्ये गेले. विहारामध्ये जाऊन भिक्खू संघाची मी सेवा केलेली आहे. बुद्धाचं, धम्माचं, संघाचं स्मरण मनन चिंतन केलेलं आहे. तरी भक्तीजी अजून आम्ही आमच्या दुःखातून मुक्त का झालो नाही? बघा आम्ही नेहमी भिक्खू संघाची सेवा करतो, धम्मदेशना श्रवण करतो, तरी भक्तीजी आम्ही आमच्या दुःखातून मुक्त का झालो नाही? कित्येक जणांचा प्रश्न आहे. कित्येक जणांचे उपासक उपासिका आहेत की ते धम्माला त्यांनी वाहून घेतलेलं आहे. धम्माचं सातत्यानं आचरण करतात, भिक्खू संघाची सेवा करतात, बुद्ध धम्म संघाचं स्मरण मनन चिंतन करतात, परंतु दुःखी आहेत, व्याकुळ आहेत, कष्टी आहेत, भयभीत आहेत. भक्तीजी तुम्ही सांगता विहारात गेल्याच्या नंतर माणूस माणसाच्या दुःखातून मुक्त होतो. आम्ही बुद्धाच्या विहारात येतो तरी पण अजून आम्ही आमच्या दुःखातून मुक्त झालो का नाही? याचं कारण काय आहे? भगवंतानी बघा विहार नाव दिलेलं आहे. बघा विहार नाव. बुद्ध म्हणतात जिथे विशेष प्रकारची हार होते त्याला विहार म्हणतात. जिथे विशेष प्रकारची हार होते त्याला विहार म्हणतात. मग विहारात कशाची हार होते? विहारामध्ये हार होते रागाची, विहारामध्ये हार होते द्वेषाची, विहारामध्ये हार होती तृष्णेची, विहारामध्ये हार होते मीपणाची, विहारात हार होते वासनेचे, विहारात हार होते अहंकाराचे, विहारात हार होते आळसाचे. आणि आळसाची, रागाची, द्वेषाची, तृष्णेची, मीपणाची, वासनेची हार विहारात होत असते. आणि ही जर विहारामध्ये आपली हार झाली तर आपण आपल्या दुःखातून मुक्त झालो. मग आपण रोज विहारामध्ये जातो, आपण नेहमी धम्मदेशना श्रवण करतो, आपण नेहमी भिक्खू संघाची सेवा करतो, तरी पण अजून आपण आपल्या दुःखातून मुक्त का झालो नाही? याचं कारण असं आहे आम्ही विहारात जाताना राग घेऊन गेलो, आम्ही विहारात जाताना द्वेष घेऊन गेलो, आम्ही विहारात जाताना तृष्णा घेऊन गेलो, आम्ही विहारात जाताना वासना घेऊन गेलो, आम्ही विहारात जाताना गर्व घेऊन गेलो. त्याच्यामुळे अजून आम्ही आमच्या दुःखातून मुक्त झालो ना. कोणाला कशाचा गर्व असतो, कोणाला कशाचा गर्व असतो बघा. कोणाला धना दौलतीचा गर्व असतो. आणि असे धर्वान उपासक किंवा धर्वान महिला गळ्यामध्ये असं सोनं चांदी घालून थाटात लगे विहारामध्ये जातात, सोन्या चांदीचा गर्व करून. आणि गर्व करून विहारामध्ये गेल्यामुळं त्यांची तृष्णा संपत नाही. त्याच्यामुळे दुःखी होतात, व्याकुळ होतात, कष्टी होतात, भयभीत होतात. धनवाल्या महिला. काय काय लोकांना ज्ञानाचा गर्व असतो, ज्ञानाचा गर्व घेऊन ते विहारामध्ये जातात. बुद्धाने सांगितलं विहार हे रागाचं, द्वेषाचं, तृष्णेची, गर्वाची जिथे हार होती त्याला विहार म्हणतात. आणि आम्ही विहारात जाताना राग घेऊन गेलो, द्वेष घेऊन गेलो, तृष्णा घेऊन गेलो, मीपणा घेऊन गेलो, वासना घेऊन गेलो, गर्व घेऊन गेलो. त्याच्यामुळे अजून आपण दुःखी आहोत, व्याकुळ आहोत, कष्टी आहोत, भयभीत आहोत. ज्ञानाचा गर्व असलेल्या लोकांना वाटतं विहारात गेल्याच्या नंतर आम्हीच लय विद्वान आहोत, आमच्याकडेच माईक असलं पाहिजे, आम्हालाच लय नादर वंदन आम्हालाच येते, आमच्याकडेच माईक असलं पाहिजे. ज्ञानाचा गर्व आहे. आणि जिथं गर्व आला तिथं तृष्णा आले. आणि भगवंत म्हणतात तृष्णा दुःखाचं कारण आहे. कोणाला कपड्याला त्यांचा गर्व असतो, त्या महिला चांगल्या चांगल्या साड्या नेसून लगे विहारात टायला टिप लगे काटापीन पिठापीन वगैरे नीतीनेमाने बघा असा गर्व करून कोणाला कशाचा, कोणाला कशाचा कशाचा. आणि याच्यामुळे तुम्ही दुःखी आहात, व्याकुळ आहात, कष्टी आहात, भयभीत आहात. बुद्धाच्या विहारात जाताना राग रहित, द्वेष रहित, तृष्णा रहित, मीपणा रहित, वासना रहित जा, जेणेकरून तुम्ही तुमच्या दुःखातून मुक्त होसाल. प्रत्येक जण दुःखी आहे, प्रत्येक जण सुखाच्या शोधामध्ये आहे. तुम्हाला वाटतं चांगलं आम्ही धन, चांगलं आम्ही आमच्या गळ्यामध्ये आभूषण घालावे, चांगले आमच्या गळ्यामध्ये डाग दागिने घालावे, याच्यामध्ये सुख असं तुम्हाला वाटतं की नाही? कित्येक महिलांना वाटतं चांगले पोती बिती असेल पिवळ्या जरद घालावं माय, याच्यामध्ये सुख आहे. कित्येक जणांना वाटतं याच्यामध्ये सुख नाही, याच्यामध्ये शांती नाही, याच्यामध्ये समाधान नाही. तुम्ही किती काय टिप पोती बिती घातल्या, काय काय ना घडं नाही गेल्या, तरी त्याच्या डुप्लिकेट घेतात बघा. 100 डुप्लिकेट घेऊन जातात. पण ते गर्व बघा किती आहे.
टायरा टीम घालून लगे धमो पुढे चल्या बाय माय धमो परिस्थितीला चले आता धमो परिस्थितीला याची काय करायचं काय करायचं भगवंताने तू सांगितलं मला गंध विले पर धारण मंडन विभूषण ठाणा वीर म्हणे शिक्का पदक समाधी मी म्हणजे मी माझ्या गळ्यामध्ये कुठल्याच पद्धतीची माळ घालणार नाही आणि कपाळावरती कुठल्याच पद्धतीचा गंध टिका टिकली लावणार नाही याच्यामध्ये प्रश्न आहे आणि बुद्धांनी सांगितलं तृष्णा दुःखाचं कारण आहे त्याच्यामुळे या अशा गळ्यात गोष्टी घालायच्या नाही त्याच्यामुळे आपला गर्व उत्पन्न होतो आणि गर्व उत्पन्न झाल्यामुळे तिथं तृष्णा उत्पन्न होते आणि तृष्णा दुःखाचं कारण आहे म्हणून या गोष्टी आपण सोडल्या पाहिजे याच्या सुख नाही याच्या शांती नाही याच्या समाधान नाही कित्येक महिला परिस्थितीला येत असताना बघा कानामध्ये असे झुमके घालून तसे लांब लचकीत घालून झुमके घालून येतात आणि त्याचं म्हणजे झुमकेचं त्याला गर्व इथे येताना भक्तीची असं धमदेश नसतात ते धमदेश ऐकत नाही त्याच्या मानावर हलून खुशी आला का बाय माय कोणी तुमच्या ती पुढची बाई म्हणती माय तुमच्या कानात केले माहिती हलायला माहिती तुमच्या कानात केलं हो म्हणे माय केलं काल परवाच केलं हो म्हणे आमच्या साहेब माय म्हणे तुमचा साहेब म्हणे चांगला आहे म्हणे तुमचा करते आमचा नाही उगा बुड्या बागवा नाही पिऊन पडते आमचं काय करते आमचं म्हणे काय करते बघा गर्व उत्पन्न आपला केला आणि तिच्या मनामध्ये तिच्या नवऱ्याबद्दल द्वेषही उत्पन्न झाला का नाही याच्यात सुख नाही याच्यात शांती नाही याच्यामध्ये समाधान नाही आणि म्हणून या गोष्टी आपण सोडल्या पाहिजे भगवंतांनी जो निब्बाणाचा निर्वाणाचा परमश्रेष्ठ सुखाचा मार्ग सांगितलेला आहे या मार्गाचा आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे या मार्गाचं आपण आपल्या जीवनामध्ये सातत्यानं पालन केलं पाहिजे किती जणांना कपड्याला अत्यंत गर्व असतो चांगले चांगले कपडे घालून काही लोक येतात बघा काही काळ लोटल्याच्या नंतर बुद्धांनी सांगितलं सगळं जीवन परिवर्तनशील आहे किंवा या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा परिवर्तनशील आहेत सजीव असो अथवा निर्जीव असो कपडे लत्यांचा गर्व असलेल्या लोकांना काळ लोटल्याच्या नंतर बघा ते कपडे जीर्ण होतात जीर्ण झाल्याच्या नंतर ते फाटून जातात ते टिकून राहत नाही कपड्यांचा गर्व करणाऱ्यांसाठी कपडे टिकून राहत नाही आणि कपडे फाटून गेल्याच्या नंतर पुन्हा आपण दुःखी होतो पुन्हा व्याकुळ होतो पुन्हा कष्टी होतो पुन्हा भयभीत होतो माय रे ना लुगडं घेतलं होतं भावचे ना फाटून गेले बरोबर दुःखी झालं का नाही व्याकुळ झालं का नाही याच्यामध्ये सुख नाही याच्यामध्ये शांती नाही याच्यामध्ये समाधान नाही कित्येक लोकांना वाटतं चांगले घरदार बांधावे याच्यामध्ये सुख असत लोकांनी चांगले घरदार बांधले मोठे मोठे महाल बांधले काळ लोटल्याच्या नंतर 1 वर्ष 2 वर्ष त्या घरामध्ये ती सुखाचा आनंद घेते मी लय मोठा बंगला बांधला लय मोठा बंगला बांधला एखादा वर्ष ते सुखाने झोपत त्या घरामध्ये पुन्हा काळ लोटल्याच्या नंतर पुन्हा दुःखी होतो पुन्हा व्याकुळ होतो पुन्हा कष्टी होतो पुन्हा भयभीत होतो याच्यामध्ये सुख नाही याच्यामध्ये शांती नाही याच्यामध्ये समाधान नाही आणि म्हणून भगवंतांनी सांगितलेला जो मार्ग आहे या मार्गाकडे आपण गेलं पाहिजे भगवंत म्हणतात निब्बाणं परमो सुखं निब्बाणाचं निर्वाणाचं सुख हे परमश्रेष्ठ सुख आहे आणि हे सुख चिरकाळापर्यंत टिकून राहणार आहे तुमच्या धना दौलतीचं सुख चिरकाळापर्यंत टिकून राहत नाही तुमच्या बंगल्याचं सुख चिरकाळापर्यंत टिकून राहत नाही आणि तुमच्या कपड्या लत्यांचं सुख सुद्धा चिरकाळापर्यंत टिकून राहत नाही तुमचं धन दौलत जी आहे ही तुम्हाला दुःखी करते व्याकुळ करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भयभीत सुद्धा करते भयभीत करते संध्याकाळी एखाद्या डागदागिने घालणाऱ्या महिला असं चला म्हणलं कोणासोबत असे अंग झाकतात असे पदरानं हे हातामध्ये असते ना पदरानं अंग झाकू नको भे वाटते ना भे वाटतंय याच्यामुळे भय उत्पन्न होतं याच्यामध्ये सुख नाही याच्यामध्ये शांती नाही याच्यात समाधान नाही मागच्या वर्षी बघा आणि बुद्धगयाला जात असताना आमची पूर्वाश्रमीची आई म्हणे भंतीजी आम्हाला पण बुद्धगयाला यायचे मी म्हणलं हो चालेल चला म्हणलं आमची आई आमच्या सोबत आली फोनवरती विचारलं भंतीजी दागिने डुगिने घालाव काय म्हणलं पहा तुमच्या आकारानं मी काय सांगत नाही म्हणलं आमच्या आईने ते हातात राहते की ते इकडून असं सगळं घालून निघाल्या आणि निघाल्याच्या नंतर कुठे मग अंधार कुठे दिवस कुठे रात्रीचे 12 वाजायचे आणि मग अंग झाकायचे माय भरतीची उगच केलं गय माय भरतीची उगच केलं गय भे वाटायला याच्यामुळे भय उत्पन्न होतं याच्यामध्ये सुख नाही याच्यात शांती नाही याच्यात समाधान नाही जर सोन्या चांदीमध्ये सुख शांती आणि समाधान असतं तर सिद्धार्थ गौतमांनी सोन्या चांदीचा त्याग केला नसता लक्षात घेतली पाहिजे गोष्ट कमी होती का सोन्या चांदीची
भरपूर धनदौलत होती, परंतु सिद्धार्थ गौतमाने सोन्या चांदीचा त्याग केला. तुम्ही कपड्यामध्ये सुख शोधता, जर कपड्यामध्ये सुख शांती असती तर सिद्धार्थ गौतमाने कपड्यांचा त्याग केला नसता, काश्य वस्त्र धारण केलं नसतं. कपड्यामध्ये सुख शांती समाधान नाही, म्हणून सिद्धार्थ गौतमाने कपड्यांचा सुद्धा त्याग केला. तुम्ही घरामध्ये सुख पाहता, घरामध्ये जर सुख असतं तर सिद्धार्थ गौतमाने महालांचा त्याग केला नसता. त्यांना वाटलं असतं आमच्याकडे महाल आहे, त्याच्यामध्ये सुख आहे, याच्यामध्ये शांती आहे, याच्यामध्ये समाधान आहे. याच्यामध्ये सुख शांती समाधान नाही, आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने सोन्या चांदीचाही त्याग केला, कपड्या लत्याचाही त्याग केला, आणि महालांचा सुद्धा त्याग केला. वैराग्याचं जीवन जगत गेले. सुख हे त्यागामध्ये आहे, म्हणून जीवनामध्ये त्याग करण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न केला. जोपर्यंत तुम्ही त्याग करणार नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाही. म्हणून जीवनामध्ये सातत्यानं त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताला बुद्धत्व प्राप्त झालं, सिद्धार्थ गौतमाला जीवनामध्ये त्याग केला म्हणून बुद्धत्व प्राप्त झालं, अन्यथा झालं नसतं. एकदम कमळाच्या फुलासारखं सिद्धार्थ गौतमाचं चित्त झालं बघा, की ज्या चित्तावरती कितीही घाणीचे अपशब्द बोलले, कितीही वाईट वक्ते शब्द बोलले तरी त्यांना फरक पडत नव्हता, किंवा कितीही प्रेमाचे आणि मयाळू शब्द बोलले तरी पण ते असे मोहात जात नव्हते. असं चित्त प्रत्येकाचं बनलं पाहिजे. आणि एवढं चित्त प्रफुल्लित चित्त बनवण्यासाठी जीवनामध्ये त्याग करावा लागतो, आणि तो सिद्धार्थ गौतमाने त्याग केला होता. आपल्या सर्वांना माहित आहे, भगवंत ध्यान करत असताना संपूर्ण शरीर जीर्ण झालं होतं. समोरून पाहिलं तर पाठीमागचं हाड दिसायचं, पाठीमागून पाहिलं तर समोरच्या पासोळ्या दिसायच्या. एवढं जीर्ण सिद्धार्थ गौतमाचं शरीर झालं होतं. किती जीर्ण झालं होतं? जीवनात त्याग केला, आणि त्याग केल्यामुळं नंतर हे सुखाचे दिवस आले होते. डोंगेश्वरी पर्वतावरती भगवंतांनी 6 वर्षे तप केलं. कोणी कोणी जाऊन पाहिलं असेल डोंगेश्वरी पर्वतावर. भगवंतांनी 6 वर्षे तप केलं. काही काळ लोटल्याच्या नंतर भगवंतांनी भोजनाचा त्याग केला, आणि भोजनाचा त्याग केल्याच्या नंतर भगवंत कधी एका दिवसाला, कधी 2 दिवसाला, कधी 4 दिवसाला असं भोजन करत होते. असं करता करता भगवंत 15 दिवसाला कंदमुळं आणि फळं खायचे. 15 दिवसाला भोजनाचा त्याग केला. काही काळ लोटल्याच्या नंतर भगवंतांनी 15 दिवसाला तर भोजन करायचे, परंतु ते भोजन कमी कमी करत आले. 15 दिवसाला समजा एखाद्या शेपाईत फळ त्यांनी ग्रहण केलं, तर त्याच्यानंतर दुसऱ्या 15 दिवसाला थोडस लहान, समजा पेरू इतकं, पुन्हा 15 दिवसाला थोडस लहान चिकू इतकं, त्याच्यानंतर 15 दिवसाला बोरा इतकं, असं करत 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 काही दिवसाच्या नंतर ते तांदळाच्या दाण्या एवढं किंवा एखाद्या डाळीच्या दाण्या एवढं अन्न ते ग्रहण करायला लागले. संपूर्ण जीवनभर त्याग केला, भोजनाचा त्याग केला, आणि त्याग केल्यामुळं संपूर्ण शरीर जीर्ण झालं सिद्धार्थ गौतमाचं. किती जीवनामध्ये त्याग आहे? सगळं शरीर जीर्ण झालं. समोरून पाहिलं तर पाठीमागचा हाड दिसतो, पाठीमागून पाहिलं तर समोरच्या फासोळ्या दिसतात सिद्धार्थ गौतमाच्या. संपूर्ण शरीर जीर्ण झालेलं आहे. या शरीराला कधी धुतलं नाही, आणि शरीराला सिद्धार्थ गौतमानं धुतलं नाही, आणि धुतलं नसल्यामुळं या शरीरावरती माती जाऊन बसली, आणि माती जाऊन बसल्यामुळं हे शरीर उलायला लागलं. बघा किती त्याग आहे डोंगेश्वरी पर्वतावरती भगवंताचं. शरीर उलायला लागलं, आणि शरीर उलतच नव्हतं तर शरीर उलून उलून त्या शरीराला स्वच्छ नाही केल्यामुळं ते उलट गेलं, आणि उलून उलून त्या शरीरातून ते फाटून रक्त प्रवाहित व्हायला लागलं. एवढा त्याग, रक्त प्रवाहित होत आहे. तरी पण भोजन ग्रहण केलं नाही. बुद्धत्व प्राप्त करायचं आहे, दुःख मुक्तीचा सुख शांतीचा मार्ग पत्करायचा आहे, प्राप्त करायचा आहे. सिद्धार्थ गौतमाची एका दिवशी बघा समाधी तुटते, आणि समाधी तुटल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमाचे समोर येतात. शरीरामध्ये ताकद नाही, भोजन केल्याशिवाय ऊर्जा उत्पन्न होत नाही, आणि ऊर्जा नसली शरीरामध्ये ताकद नाही. भगवंताची साधना सुटली, साधना सुटून भगवंत समोर येतात. थोडस असं चलतात, आणि चलता चलता सिद्धार्थ गौतमाला ठेस लागते, आणि ठेस लागून आडभाड भगवंत खाली पडतात. शरीरामध्ये ताकद नाही,
भोजन ग्रहण केलं नाही. आडभाड भगवंत खाली पडलेले आहेत आणि खाली पडलेले आहेत. तोंडामध्ये भगवंताच्या माती गेली. बघा एवढा त्याग. खाली पडले, खाली पडून तोंडामध्ये भगवंताच्या माती गेलेली आहे. तरी पण उठून बसावं, उठून उभं राहावं एवढी सुद्धा या शरीरामध्ये ताकद नाही, शक्ती नाही आहे. एवढा जीवनामध्ये त्याग केला. बाजूला असे काही लोक असे विणा वाजवत जात होते आणि विणा वाजवत जात असताना ते विण्याची धुंद सिद्धार्थ गौतमाच्या कानावरती पडते. कानावरती विण्याची धुंद पडल्याच्या नंतर भगवंतांनी ते विण्याकडे लक्ष केंद्रित केलं. विण्याकडे लक्ष केंद्रित केल्याच्या नंतर भगवंताला जाणीव झाली की हा विणा आहे, याच्यातून धुंद बाहेर येत आहे. या विण्याचा जो तार आहे, या तारेला जर जास्त ताणलं तर हे तार तुटून जाईल. या तारेला थोडं ढिलं सोडलं तर याच्यातून स्वर बाहेर निघणार नाही. भगवंताला वाटलं की या तारेप्रमाणेच माझं जीवन आहे, या तारेप्रमाणे माझं जीवन. मी जर माझ्या जीवनामध्ये या तारेप्रमाणे जर ताणत गेलो या जीवनाला तर माझं जीवन संपून जाईल, मला बुद्धत्व प्राप्त होणार नाही. आणि जर ढिलं सोडलं तर तरी पण मला बुद्धत्व प्राप्त होणार नाही. आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी वैराग्याचा बघा त्याग केला आणि नंतर त्यांनी भोजन ग्रहण करण्याचा सम्यक संकल्प केला. आणि नंतर त्यांनी भोजन ग्रहण करून काही दिवसाच्या नंतर त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. दुःख मुक्तीचा, सुख शांतीचा मार्ग त्यांना समजला. आर्य सत्याचा बोध झाला. अष्टांगिक मार्ग त्यांना अवगत झाला आणि संपूर्ण या विश्वाला दुःख मुक्तीचा, सुख शांतीचा मार्ग त्यांनी आपल्याला दिलेला आहे. जीवनामध्ये एवढा त्याग केल्यामुळे नंतर त्यांचं जीवन सुखी झालेलं आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये थोडाफार का होईना परंतु त्याग केला पाहिजे. त्याग केल्याशिवाय जीवन सुखी होणार नाही. एका तासासाठी का होईना घरादाराचा त्याग करून आपण बुद्ध विहारामध्ये आलं पाहिजे. बुद्ध विहारामध्ये येऊन बुद्ध गुणाचं, धम्म गुणाचं, संघ गुणाचं स्मरण, मनन आणि चिंतन केलं पाहिजे. घरादारांचा त्याग करून धम्म परिषद असताना 2 दिवस परिषदेकडेच आपण वाहून दिली पाहिजे. जीवनभर आपण जीवनामध्ये शरीराचा तर त्याग करू शकत नाही, परंतु 2 तासासाठी किंवा 2 तासासाठी तरी 2 दिवसासाठी तरी आपण घरादाराचा त्याग करून धम्म कार्यामध्ये आलं पाहिजे. कारण सुख हे त्यागामध्ये आहे. सुख त्यागामध्ये आहे. आणि म्हणून सातत्यानं परिषदा असल्याच्या नंतर परिषदेमध्ये येऊन धम्मदेशनेला श्रवण करायचं, धम्मदेशनेला ग्रहण करायचं आपण काम केलं पाहिजे. भगवंताच्या विहारामध्ये जाऊन दुःख मुक्तीचा, सुख शांतीचा मार्ग श्रवण केला पाहिजे. भिक्खू संघाने जो काही धम्माचा उपदेश आपल्याला दिलेला आहे, या धम्म उपदेशाचं आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. भिक्खू संघ आपल्याला मोठ्या श्रद्धेनं देवीच्या देठापासून बघा दुःख मुक्तीचा मार्ग सांगतो. संघाला वाटतं आम्ही आमच्या दुःखातून मुक्त झालो, आमचे उपासक सुद्धा आमच्या दुःखातून मुक्त व्हावे याकरिता बेबीच्या देठापासून तुम्हाला भिक्खू संघ भगवंताचा अनमोल धम्म अगदी सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीनं समजावून सांगण्याचं काम करतात. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो विहारामध्ये जाऊन धम्मदेशनीला श्रवण करून दुःख मुक्तीचा, सुख शांतीचा मार्ग श्रवण करून आपण त्याच्यानुसार आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे. जीवनामध्ये आपण त्याचं पालन केलं पाहिजे. भिक्खू संघ आपल्याला भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे दानशील समाधी, प्रज्ञाशील समाधी हे तत्व शिकवत असतात. आपण आपल्या जीवनामध्ये दानशील समाधी, प्रज्ञाशील समाधी हे तत्व समजून घेतले पाहिजे आणि याचं आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे, याचं आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे, सातत्यानं पालन केलं पाहिजे. अन्यथा आपलं जीवन हे दुःखातच राहील, व्याकुळतेतच राहील. माणूस म्हणून आपण जन्माला आलो तर माणसाप्रमाणे आपली वागणूक असली पाहिजे, माणसाप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजे. आणि म्हणून या माणसाला माणूस बनवण्याचा मार्ग भगवंताचा धम्म आहे. आणि म्हणून या धम्माचं आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने आचरण करावं, सातत्याने या धम्माचं पालन करावं. आणि हे धम्म समजून घेण्याकरिता बुद्धाच्या विहारामध्ये जावं आणि विहारात जाताना राग रहित, द्वेष रहित, तृष्णा रहित, मीपणा रहित, वासना रहित जावं की जेणेकरून तुम्ही तुमच्या दुःखातून मुक्त होसाल.
भगवंतांनी दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला. दानशील समाधी, प्रज्ञाशील समाधी हे बुद्धांनी सांगितलेला मार्ग आहे. या मार्गाचं आपण आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. जीवनामध्ये सातत्यानं दान दिलं पाहिजे. दानाचा मार्ग बुद्धांनी सांगितला. भगवंत म्हणतात दानं दुर्गती निवारण. दान माणसाच्या दुर्गतीचं निवारण करत असते. आपली जी काय दुर्गती आहे, आपली जी काय प्रेत गती आहे, या दुर्गतीचं प्रेत गतीचं निवारण आपली दान पारमिता करते. म्हणून सातत्यानं आपल्या जीवनामध्ये आपण दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सातत्यानं दान द्यायचं. परंतु दान देताना श्रद्धायुक्त चित्ताने दान द्यायचं. चित्तात जर श्रद्धा नसेल तर त्या दानाचा लाभ होणार नाही, त्या दानाचा फायदा होणार नाही. तुम्ही कितीही मोठं दान दिलं, भिक्खू संघाला किंवा भगवंताला कितीही मोठं दान दिलं, परंतु दान देताना चित्तामध्ये जर श्रद्धा नसेल तर त्या दानाचा लाभ आणि फायदा होत नाही. तुम्ही इथं सुकलेले का असना, परंतु पुष्प घ्या. भंतेजी माझ्याकडे पुष्प आहे, मोठ्या श्रद्धेनं मी तुम्हाला दान करत आहे. भंतेजी श्रद्धेनं द्या, त्याचा तुम्हाला अनगणित लाभ आणि अनगणित तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. म्हणून सातत्यानं श्रद्धायुक्त चित्ताने आपण आपल्या जीवनामध्ये दान दिलं पाहिजे. भगवंत म्हणतात दानंद दंतु सद्धाय शील रक्षन्तु सबदा भावना वीरता होन्तु गच्छन्तु देवतागता. दानंद दंतु सद्धाय, श्रद्धायुक्त चित्ताने दान दिल्याने, शीलं रक्षन्तु सबदा, शीलाचं पालन केल्याने, भावना वीरता होतो, भावना म्हणजे साधना, ध्यान साधना केल्याने गच्छन्तु देवतागता, तेव्हा तुम्ही देवतागतीला जासाल. आणि म्हणून जीवनामध्ये सातत्यानं दान केलं पाहिजे. भगवंतांनी पहिली पारमिता ही दान पारमिता सांगितली. आणि दान पारमितेमध्ये भगवंत म्हणतात स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी स्वतःची मालमत्ताच नव्हे तर रक्त देह अर्पण करणे म्हणजे दान पारमिता होईल. दुसऱ्याच्या भल्यासाठी रक्त देह अर्पण करणे म्हणजे दान पारमिता होय. म्हणून सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये श्रद्धायुक्त चित्ताने दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रवास करत असताना भिकाऱ्याला सुद्धा दान देतो, बरोबर की नाही, प्रवास करताना. परंतु भिकाऱ्याला दान देताना चित्तामध्ये श्रद्धा नसते आणि श्रद्धा नसल्यामुळं त्या दानाचा लाभ होत नाही, त्या दानाचा फायदा होत नाही. द्वेषाने दान देतो. आपण कोणाच्या लग्न कार्यामध्ये किंवा कोणाच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला आपण दान करतो मोठ्या मोठ्या वस्तू. कोणी कोणतं भांड देतय, कोणी कोणतं भांड देतय, कोणी कॉड देतय, कोणी गादी देतय, बरोबर की नाही. या सुद्धा वस्तू आपण दानच करतो. परंतु दान देताना आपल्यालाच माहित नसते की आपण दान करतो. दान देताना चित्तामध्ये श्रद्धा नाही आणि श्रद्धा नसल्यामुळं त्या दानाचा आपल्याला लाभ होत नाही, त्या दानाचा आपल्याला फायदा होत नाही. म्हणून श्रद्धायुक्त चित्ताने आपण आपल्या जीवनामध्ये सातत्यानं दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत म्हणतात कोणी व्यक्ती आपल्या घरी आला तर त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने आपण पाठवायचं नाही. कितीही गडबडीचा व्यक्ती असला तर कमीत कमी त्याला पाणी तरी पाजायचं. आता आम्ही दान दान बोललो की माय आमच्या लगेच उठल्या दान द्यायला. जराशा बसा माय, हे धम नेहमी नेहमी मिळत नाही, नंतर आपल्याला दान करायचंच आहे. धमदेशना संपल्याच्या नंतर सर्वांनी दान करायचं आहे. आता कोणी उठत बघा. श्रद्धायुक्त चित्ताने आपण आपल्या जीवनामध्ये दान दिलं पाहिजे. दान देताना चित्तात श्रद्धा नसेल तर त्याचा लाभ आणि फायदा आपल्याला होत नाही. म्हणून सातत्यानं दान करा. परिवारामध्ये आलेला व्यक्ती कितीही गडबडीचा असला, कितीही त्याला गडबड असू द्या, त्या व्यक्तीला कमीत कमी आपण पाणी तरी पाजलं पाहिजे. कितीही गडबडीचा असू द्या, परिवारात आलेल्या व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. आपण कोणाच्या घरी गेल्याच्या नंतर आपण रिकाम्या हाताने जायचं नाही, कधीच रिकाम्या हाताने जायचं नाही. काही ना काही आपण त्यांना घेऊन जायचं. ही भगवंतांनी सांगितलेली दान पारमिता आहे. आणि भगवंत म्हणतात दान केवळ बघा शिवराचं दान किंवा पैशाचं दान, फळा फुलाचं दान नाही तर वेगवेगळ्या पद्धतीचं दान असते. आणि भगवंताने सर्व दानांपेक्षा सर्वश्रेष्ठ हे मातीचं दान सांगितलेलं आहे. सर्व दानांपेक्षा सर्वश्रेष्ठ मातीचं दान. अनाथ पिंडकाने जीवनभर भगवंताला दान केलं, जीवनभर अनाथ पिंड दान करीत राहिला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अनाथ पिंडकाकडे दान देण्यासाठी काहीच उरलं नाही. भगवंताला भेटायला जायचंय.
वंदन करायला जायचंय आणि माझ्याकडे तर काहीच नाही आहे, भगवंताला काय दान करू असा विचार आला. पत्नी म्हणते, अहो आपल्या घरामध्ये तर काही नाही, घरामध्ये माती घ्या आणि जाऊन भगवंताला दान करा. घरातली माती घेतो अनाथ पिंड, माती घेऊन भगवंताकडे येतो जेतवनामध्ये आणि भगवंताला म्हणतो, भगवान मी आलेल्या मातीचा स्वीकार करा. भगवान मोठ्या श्रद्धेनं बघा अनाथ पिंडकाच्या मातीचा भगवंताने स्वीकार केला. अनाथ पिंडकाला थोडस खालीपणा वाटला, भगवंताला मी माती देत आहे. भगवंत म्हणतात, अरे अनाथ पिंडका असा खालीपणा वाटू देऊ नको, असा खालीपणा वाटू देऊ नको. भगवान आतापर्यंत मी भोजन दान दिलं, मी अर्थदान दिलं, मी चिवराचं दान दिलं, फळाचं दान दिलं, वेगवेगळ्या पद्धतीचं दान दिलं. भगवान आता माझ्याकडे काहीच नाही आहे, माती आहे, मातीच मी तुम्हाला देत आहे आणि म्हणून खालीपणा वाटत. अरे अनाथ पिंडका खालीपणा वाटू देऊ नको. आतापर्यंत दिलेल्या दानापेक्षा हे आज दिलेलं मातीचं दान हे सर्वश्रेष्ठ आहे. आजचं दान सर्वश्रेष्ठ. भगवान मी आतापर्यंत इतक्या महत्वाच्या आणि मौल्यवान वस्तू तुम्हाला दिल्या आणि तुम्ही म्हणता की आज दिलेलं मातीचं दान सर्वश्रेष्ठ आहे. हो अनाथ पिंडका, आज दिलेलं मातीचं दान हे सर्वश्रेष्ठ आहे. भगवान कसं काय? अनाथ पिंडका तू आम्हाला पुष्प दिले असते, अरे ते पुष्प काही काळाच्या नंतर सुकून गेले आहे. अनाथ पिंडका तू मला भोजन दान दिलं असेल, काही काळ लोटल्याच्या नंतर आम्हाला भुका लागलेल्या आहे. अनाथ पिंडका फळ दान केले असते, ते फळ सुद्धा संपून गेलेले आहे. पैसा किंवा रत्न दान दिले असते, ते सुद्धा संपून गेलं. परंतु अनाथ पिंडका आज दिलेली माती ही कधीच न संपणारी आहे. माती कधीच संपत नाही आणि म्हणून सर्व दानापेक्षा हे मातीचं दान अनाथ पिंडका सर्वश्रेष्ठ आहे. खूप आनंद होतो बघा त्याला. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये भले आपल्याकडे काही नसेल, जे असेल त्याचा आपण दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माती तर प्रत्येकाच्याच घरामध्ये असते, जसं जमेल तसं आपल्या जीवनामध्ये दान केलं पाहिजे. ही पारमिता आपण आपल्या जीवनामध्ये पूर्ण केली पाहिजे. कारण बुद्ध म्हणतात, दान हे माणसाच्या दुर्गतीचं निवारण करत असते. तुम्हाला तुमच्या दुर्गतीतून बाहेर पडायचं असेल तर नीती नियमानं आणि श्रद्धेनं दान करण्याचा प्रयत्न करा. परंतु कित्येक लोक दान करत नाही. कित्येक लोकांना दान देण्याची सवय नसते बघा, कधी दान देत नाही. लोकांचं खायचं म्हणलं की आधी, लोकांचं खायला आधी आणि घरातलं दाखवायचं कधीच नाही. घरात दारात पाचमन गहू लोकांचं खाऊ पण आपलं न देऊ, अशी कित्येक लोकांची वृत्ती असते. लोकांचं खायला कित्येक मला टोकून राहतात, टोकून लगे माय कधी कोणाचा इथं कार्यक्रम होईल की, आणि स्वतः कधी कोणाला दान द्यायचं नाही, कधी दान द्यायचं नाही. समाजाच्या शासनानुसार किंवा समाजाच्या नीती नियमानुसार जरी आपण गावामध्ये वर्गणी किंवा पट्टी लावली, जाऊ यांनी दान नाही दिलं तर शासनानुसार आपल्याला पिंपळगावामध्ये धर्म परिषद करायची आणि परिषदेच्या निमित्तानं प्रत्येकाच्या घराला इतकी इतकी कोणाची जोडीहून असेल, घराहून असेल, हजार 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 500 वर्गणी लावली. तरी पण ज्या माणसाला दान देण्याची वृत्ती नाही आहे, अशा माणसाच्या घरी 10 चक्रा कराव्या लागतात, 17 बहाणे सांगतात. बघा सांगतात का नाही 17 बहाणे? आज आमचे साहेब इथं गेले, उद्या तिथं गेले, परवा तिथं गेले आणि साहेबाला काहीच काम नाही, शेतामध्ये जाऊन बसत. देण्याची वृत्ती नाही. कित्येक लोकांच्या पट्ट्या या परिषदेच्या दिवशी येतात, सकाळी सकाळी येतात का नाही? सर्वांना माहित असेल. कित्येक लोकांच्या पट्ट्या परिषदेच्या दिवशी सकाळी सकाळी येतात, देण्याची वृत्ती नाही आणि वाईट वक्त तोंड करून करून घ्या म्हणाले 500 रुपये जोडीचे आमचे, आणि ते असं वाईट वक्त तोंड करून करून दान देतात. आणि मग घरामध्ये एखादा वयस्कर व्यक्ती असला, वयस्कर व्यक्ती ज्याला की दुधही गिळणा झालं, असं मथा दुधही गिळणा, आणि मग दुसऱ्या दिवशी इथं काय भोजन उरलं तर असं वरण भात भाजी उरली, असे भगोने घेऊन आमच्या मथाऱ्याचं वाढत राहिले. मथाऱ्याला इथं दुधही गिळणा झालं पण मथाऱ्याचं वाढत राहिले. बघा कशी वृत्ती आहे, त्यागाची वृत्ती आहे का? नाही. आपल्या जीवनामध्ये त्यागाची वृत्ती असली पाहिजे. त्याग केल्याशिवाय जीवनामध्ये सुख शांती राहत नाही. म्हणून जीवनामध्ये सुख शांती टिकून ठेवायचे असेल तर श्रद्धायुक्त चित्ताने दान दिलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. भगवंतांनी दुसरा मार्ग, शीलाचा मार्ग सांगितला. आपण आपल्या जीवनामध्ये भगवंतांनी सांगितलेल्या शीलाचं पालन केलं पाहिजे. शील असेल तर मानवी जीवनाचा अर्थ आहे. आणि का माणूस असून तुमचं हे काही जीवन कामाचं नाही जर शीलाचं पालन नसेल तर.
म्हणून शिलाला बुद्धाने फार महत्व दिलेलं आहे. फक्त 5 शिला आहेत. या 5 शिलाचं आपण आपल्या जीवनामध्ये सातत्यानं पालन करावं. प्राण्यांची हत्या करायची नाही, चोरी करायची नाही, परस्त्री गमन परपुरुष गमन करायचं नाही, खोटं बोलायचं नाही, निंदा नालस्तीचं, चुगली चहाडीचं, कटू वचन, दुसऱ्याचं मन दुखेल अशा पद्धतीची वाचे वापरायची नाही आणि मादक पेय ग्रहण करायचं नाही. केवळ 5च शिला आहेत. 5 शिलाचं आपण आपल्या जीवनामध्ये सातत्यानं पालन केलं पाहिजे. या जीवनाला सुखी बनवण्याचा हा मार्ग आहे. कित्येक लोक आमच्याकडे येतात, भंतेजी आम्हाला लय वाटतंय हो शिलाचं पालन करा, लय वाटतंय, परंतु ते लयच अवघड आहे बापा, तुम्ही कसे करता कोणास ठाऊक म्हणतात की नाही. कित्येक लोक म्हणतात लय वाटतंय आम्हाला शिलाचं पालन करा, परंतु शिलाचं पालन करणं लय अवघड आहे म्हणतात, लय अवघड. खरं तर शिलाचं पालन करणं लय सोपं आहे, अवघड काहीच नाही. शिलाचं उल्लंघन करणं हे मात्र लय अवघड आहे. शिलाचं जर उल्लंघन करायचं असेल तर याला फार कष्ट घ्यावे लागतात, परंतु शिलाचं पालन करायचं असेल तर याला कष्ट घ्यावे लागत नाही. माणूस कुठल्याही जातीचा असू द्या, पंथाचा असू द्या, कुठल्याही संप्रदायाचा असू द्या, परंतु त्याने जर शिलाचं पालन केलं तरच त्याचं जीवन सुखमय होणार आहे, तरच त्याच्या परिवारामध्ये सुख शांती समाधान टिकून राहणार आहे, अन्यथा त्याच्या परिवारामध्ये सुख शांती समाधान टिकून राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये शिलाला फार महत्व द्या. बाबासाहेब सुद्धा म्हणतात शिला विरहित विद्या विनाशकारी आहे, शिला विरहित विद्या माणसाचा घात करणारी आहे. आणि म्हणून या विद्येला शिलाची जोड दिली पाहिजे, शिलाची जोड दिली पाहिजे. बघा, शिलाचं पालन करणं हे फार सोपं आहे आणि उल्लंघन करणं हे मात्र फार अवघड आहे. समजा एखाद्या माणसाला प्राण्याची हत्या करायची असेल, एखाद्या पक्ष्याची हत्या करायची असेल, तर त्या माणसाला त्या पक्ष्याच्या पाठीमागे धावावं लागते, पहिल्यांदा धावावं लागतं, व्याकुळ व्हावं लागतंय. ते लवकर पक्षी भेटत नाही, कारण प्रत्येक सजीवाला वाटतं की आम्ही सुखी राहावं. ते पक्षी त्याच्या हातामध्ये लागत नाही, धावतो, पळतो, नंतर तो पक्षी त्याच्या हातामध्ये भेटतो आणि नंतर एखादा हत्यार बघून ते हत्यार लावून एवढे कष्ट घेऊन नंतर त्याची तो हत्या करतो. किती कष्ट घ्यावे लागले, धावावं लागलं, पळावं लागलं, पळता पळता ठेस लागून खाली पडला, पुन्हा आपला घोडाना फुटतो, बरोबर का नाही. कष्ट घ्यावे लागतात. शिलाचं उल्लंघन करायला कष्ट घ्यावे लागतात, परंतु शिलाचं जर पालन करायचं असेल तर याला कष्ट घ्यावे लागत नाही. जर कोणाची चोरी करायची असेल तर चोरी करायला सुद्धा कष्ट घ्यावे लागतात. चोरी करायची आहे तर अंधाराचा सहारा घ्यावा लागतो. कधी अंधार पडतो, कधी अंधार पडतो, आणि अंधार पडल्याच्या नंतर घरातले लोक कधी झोपी जातात याची वाट बघावी लागते. आणि लोक झोपल्याच्या नंतर हळूच दमान त्या घरामध्ये जावं लागतं. साखळीचा सुद्धा आवाज झाला नाही पाहिजे, आवाज जर झाला तो कोणाला जाग येईल. किती कष्ट आहे उल्लंघन करायला, कष्ट आहेत की नाही, फार कष्ट आहे. आणि मग आतमध्ये जाऊन तो डबा घ्यावा लागतो, सोन्याचा असेल किंवा पैशाचा असेल, तो पैसे घेऊन मग बाहेर यावं लागतं. आणि येता येता समजा कुत्र भुकलं आणि कोणाला जाग आली, जाग आल्याच्या नंतर समजलं की हा चोर आहे, तर लगेच त्याला पकडतात आणि बेधूम मारतात. शिलाचं उल्लंघन केल्याने एवढे कष्ट आपल्याला भोगावे लागतात जर शिलाचं आपण आपल्या जीवनामध्ये उल्लंघन करत राहिलो तर. आणि म्हणून सातत्यानं शिलाचं पालन केलं पाहिजे. जर आपल्याला परस्त्री गमन परपुरुष गमन करायचं असेल, परस्त्री गमन परपुरुष गमन, परस्त्री गमन परपुरुष गमन करताना सुद्धा अंधाराचा सहारा घ्यावा लागतो, अंधाराचा सहारा घ्यावा लागतो. आणि अंधाराचा सहारा घेऊन परस्त्री गमन परपुरुष गमन करावं लागतं. आणि एवढ्यामध्ये जर आपण कोणाच्या नजरेमध्ये आलो, जर कोणी आपल्याला परस्त्री गमन परपुरुष गमन करताना आपल्याला जर कोणी पाहिलं, पण पुन्हा समाजामध्ये मानपान राहत नाही, समाजामध्ये सन्मान राहत नाही, घरामध्ये सुद्धा मानपान आणि सन्मान राहत नाही. आणि म्हणून शिलाला आपण आपल्या जीवनामध्ये फार महत्व दिलं पाहिजे. चौथ्या शिलाचं जर उल्लंघन करायचं असेल, भगवंतांनी सांगितलेलं चौथ्या शिलामध्ये भगवंत म्हणतात मुस्सावाधा वेरमणी सिक्खापदं समादयामि. चौथ्या शिलाचं जर उल्लंघन करायचं असेल तर जो व्यक्ती शिलवान आहे, जो व्यक्ती शिलाचं पालन करतो, असा व्यक्ती समाजामध्ये ठामपणे वावरू शकतो, असा व्यक्ती समाजामध्ये ठामपणे बोलू शकतो, जो शिलवान आहे, जो शिलाचं पालन करत आहे.
परंतु जर शिलाचं पालन नसेल तर अशा व्यक्तीला समाजामध्ये मानपान नसतो, त्याला समाजामध्ये सन्मान मिळत नाही. चौथ्या शिलाचं जर उल्लंघन करायचं असेल, चौथ्या शिलाचं, तर ज्या पद्धतीनं शिलवान महिला एकमेकांना ठामपणे बोलू शकतात, मोठ्या आवाजात बोलू शकतात, त्या पद्धतीनं शिलाचं जर उल्लंघन करायचं असेल तर शिलाचं उल्लंघन करताना ठामपणे आपल्याला बोलणं येत नाही. येते का ठामपणे बोलणं? शिलाचं उल्लंघन करायचं असेल तर समजा कोणाचं खोटं बोलायचं आहे किंवा खोटं तिच्यानंतर निंदा आलं बोलायचं आहे, चुगलीचं आडीचं तुम्ही मोठ्यानं बोलू शकता की माय फलाण्याच्या घरी फलानं घडलं असं म्हणू शकता का? नाही म्हणू शकत. असं कुचू 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 बोलावं लागतं. बरोबर की नाही? शिलाचं उल्लंघन करणे हे फार कठीण आहे, फार कठीण आहे. याच्यात मानपान नाही, याच्यात सन्मान मिळत नाही. शिलाचं जर उल्लंघन करसाल तर पाचव्या शिलाचं जर उल्लंघन करायचं असेल, पाचव्या शिलाचं जास्तीत जास्त आमच्या इकडे उपासक उल्लंघन करतात, मादक पेय जास्तीत जास्त ग्रहण करतात. मादक पेय ग्रहण करण्याकरता, दारू पिण्याकरता बायको समोर हात जोडावा लागतात. माहिती की 50 रुपये नेकी, प्यायला पैसे नाही. बघा करावं लागतं ना, बायको समोर हात दे की 50 रुपये दे, तुझ्या पाया पडतो माय 50 रुपये दे, मला संध्याकाळी प्यायची. बायको समोर हात जोडावं लागतात शिलाचं उल्लंघन करायचं असेल तर. आणि म्हणून जो व्यक्ती शिलाचं त्याच्या जीवनामध्ये पालन करतो असा व्यक्ती समाजामध्ये ठामपणे वावरू शकतो, असा व्यक्ती मानापानाने जीवन जगू शकतो. जो व्यक्ती शिलाचं पालन करतो तो व्यक्ती संध्याकाळी आनंदाने झोपतो, सकाळी आनंदाने उठतो, संपूर्ण जीवन सुखाने जगतो, संपूर्ण जीवन सुखाने जगतो. म्हणून सुखाने त्याला मरण येतं आणि जो व्यक्ती सुखाने मरतो असा व्यक्ती मेल्याच्या नंतर सुगतीला जातो. किती लाभ आहे शिलाचं पालन केलं? शिलाचं उल्लंघन करणारा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये सुखी नसतो, दुःखी असतो, व्याकुळ असतो, कष्टी असतो, भयभीत असतो. उल्लंघन करणारा व्यक्ती, शिलाचं उल्लंघन करणारा, सायंकाळच्या वेळेला तो व्यक्ती सुखानं झोप घेत नाही, सुखाने त्याला झोप लागत नाही, त्याची दिनचर्या सुखाने नसते, सगळं जीवन त्याचं दुःखामध्ये जातं. सगळं जीवन दुःखामध्ये गेल्यामुळं मरण त्याला दुःखाने येतं आणि तो व्यक्ती दुःखाने मेल्यामुळं मेल्याच्या नंतर दुर्गतीला, प्रेत गतीला, ठिकाण योनीला जातो. आणि म्हणून जीवनामध्ये उपासक आणि उपासिकांनो शिलाला फार महत्व दिलं पाहिजे. भगवंतांनी सांगितलेल्या शिलाचं आपण आपल्या जीवनामध्ये सातत्यानं पालन केलं पाहिजे. दुर्लभ हे मनुष्य जीवन आहे. भगवंत म्हणतात दुर्लभो लोकस्मी मनुष्यं पटिलाभो, मनुष्याचा जन्म प्राप्त होणे हे दुर्लभ आहे. त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात दुर्लभो लोकस्मी सद्धमं सवनं, धम्म ऐकायला मिळणे हे सुद्धा दुर्लभ आहे. आपण फार पुण्यवान आहोत की आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि याच्यानंतर आपण धम्मदेशला सुद्धा ग्रहण करू शकतो. दुःख मुक्तीचा, सुख शांतीचा मार्ग आपण सर्वांना करू शकतो. आपण फार पुण्यवान आहोत. म्हणून उपासक आणि उपासिका लोक आपल्याला दुःख मुक्तीचा मार्ग मिळालेला आहे. तर या जीवनामध्ये दान, शील आणि समाधी हे 3 तत्व समजून घेऊन या 3 तत्वाचं आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. कारण प्राण्याला धम्माचं उपदेश दिल्याच्या नंतर प्राण्यांना कळत नाही. प्राण्याला समोर बसवलं आणि सांगितलं की समोर धम्मदेश नाही, ऐका, प्राण्याला दान द्यायचं कळत नाही, शिलाचं पालन करायचं कळत नाही, दान द्यायचं कळत नाही, ध्यान करायचं कळत नाही. केवळ मानवच एक असा आहे तो दान देऊ शकतो, शिलाचं पालन करू शकतो आणि ध्यान करू शकतो. आणि म्हणून या मानवी जीवनाला व्यर्थ वाया घालवू नका. या मानवी जीवनामध्ये सातत्यानं पुण्यकर्म, कुशल कर्म, इतरांच्या हिताचे, इतरांच्या सुखाचे आणि इतरांच्या कल्याणाचे सातत्यानं कर्म करत राहा. बुद्धांनी सांगितलेल्या शिलाचं पालन करत राहा की जेणेकरून तुमचं सर्वांचं जीवन सुखमय होईल, सर्वांच्या परिवारामध्ये सुख, शांती आणि समाधान सातत्यानं टिकून राहील. भगवंतांनी 4थं शील सांगितलं बघा. 4थ्या शीलामध्ये भगवंत म्हणतात मुसावाधा वेरमणी शिक्षापदं समादयामि. भगवंत एका शिलावरती थांबले नाही, वाचे बदल. भगवंत पुन्हा म्हणतात हिंसाय वाचा वेरमणी शिक्षापदं समादयामि, संपाफलाय वाचा वेरमणी शिक्षापदं समादयामि. म्हणजे मी खोटं बोलणार नाही, तर मी निंदा नालक्कीचं, चुगलीचं, हाडीचं, कटुवचं आणि दुसऱ्याचं मन दुखेल अशा पद्धतीची वाचा मी माझ्या जीवनामध्ये वापरणार नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये
एकमेकांना वाईट वक्त घाणीचं पाडून टाकल्यासारखं बोलायचं नाही. परिवारामध्ये वावरत असताना परिवारामध्ये सुख शांती आणि समाधान टिकून ठेवायचे असेल तर परिवारातील लोकांच्या प्रती श्रद्धा मैत्री उत्पन्न करणे हे फार महत्वाचं आहे. परिवारातील लोकांना चांगलं बोलण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, चांगलं वागण्याचा आपण प्रयत्न सातत्यानं करत गेलं पाहिजे. बुद्धांनी सांगितलेल्या चौथ्या शीलाचं आपण आपल्या जीवनामध्ये सातत्यानं पालन केलं पाहिजे की जेणेकरून जीवन सुखमय होईल. भगवंतांनी सांगितलं जीवन परिवर्तनशील आहे. बुद्ध म्हणतात जीवनाचं परिवर्तन होणार आहे. पैसा आणि तारुण्य पाहुण्याप्रमाणे आहे, हे येतं आणि लगेच निघून जातं, टिकून राहत नाही, टिकून राहत नाही. भगवंत म्हणतात तुम्ही तारुण्याचा गर्व करून तारुण्याच्या वाचेमध्ये एकमेकांना वाईट वक्त बोला, घाणीचं बोला, पाडून टाकण्यासारखं बोला, तर बुद्धांनी सांगितलं जीवन परिवर्तनशील आहे, जीवनाचं परिवर्तन होणार आहे. तुमचं तारुण्य टिकून राहणार नाही. तुमचं जर तारुण्य ढळून गेलं, एकदा तुम्ही म्हातारे झाला आणि म्हातारे झाल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं की आता कोणाला तरी चार शब्द प्रेमाचे बोलावे, मैत्रीचे बोलावे आणि आलुकीचे बोलावे, तर त्यावेळेला आपल्याला बोलणं सुद्धा येणार नाही. जीवनभर वाचेनं आपण एकमेकांना वाईट वक्त घाणीचं बोललो, म्हातारपणी वाटतं की चांगलं बोलावं तर आपल्याला बोलणं येणार नाही. आपली बोबडी वळलेली असेल, बोबडी वळलेली असेल. म्हणून जीवनामध्ये शिलाचं पालन करा. एकमेकांना वाईट वक्त घाणीचं पाडून टाकल्यासारखं बोलू नका. याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला करू नका. याच्यामध्ये सुख नाही, याच्यामध्ये शांती नाही, याच्यामध्ये समाधान नाही. भगवंतांनी सांगितलं तुमच्या दुःखाचे कारणीभूत तुम्हीच आहात, तुमच्या सुखाचे कारणीभूत तुम्हीच आहात. तुम्ही जर याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला केली तर तुम्हाला दुःख उपभोगावं लागेल, दुःख उपभोगावं लागेल. याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला करताना जर एखाद्या दुसऱ्या बाईला कळलं की माझी चुगली चाळी या बाईला केली तर लगेच ती बाई भांडा येते. वय करून ती माझी चुगली चाळी तू तिला करतीस काय करून ती, आणि लगेच कंबर खोवून लगेच तिला भांडायला लगेच झिपोट्या पायाखाली घेते, तिच्या झिपोट्या पायाखाली घेते. आणि म्हणून एकमेकांना याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला असा फलफलपणा आपण आपल्या जीवनात करायचा नाही. कित्येक महिलांना सवय राहते ना फल 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 फल, पोटात एकही गोष्ट पचत नाही. याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला. जर तिला कळलं की या घरात असं घर घंट आहे की लगेच ती त्या घरची गोष्ट लगेच या घरी जाऊन सांगणार, म्हणजे सांगणार. फलफली बाई कित्येक अशा फलफल्या बाया राहतात. याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला. फलफलपणा फलफलपणा करायचा. बुद्धांनी सांगितलं तुमच्या दुःखाचे कारणीभूत तुम्हीच आहात, तुमच्या सुखाचे कारणीभूत तुम्हीच आहात. असा फलफलपणा करणारी एक बाई होती बघा. आणि फलफल्या बाईच्या पक्क्या मिटिंगी राहतात दुपारच्या 3 वाजता. कांदा पोहे चहा सर्व त्याचं तिथं होतंय. याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला होती का. दुपारच्या 3 वाजता 4-5 वाजेपर्यंत बहुतेक इकडे कामाला असते, बाई इकडे फलफलपणा करत असते. अशीच एक फलफली बाई होती. फलफलपणा याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला करायची तिला लय सवय होती, लय सवय. तिने एका दिवशी दुसऱ्या बाईची गोष्ट तिला कळाली, तिच्या कानावर आली की फलाण्या घरी असायला घडलेला आहे. तिच्या कानावर आलं आणि कानावर आल्याच्या नंतर आता तिच्या कानामध्ये तिच्या पोटात तिच्या राहते का फलफली बाई, तिच्या पोटातच राही ना. माय आधी कोणाला सांगू, माय कोणाला सांगू, माय कोणाला सांगू, पोटातच राही ना. कधी कोणाला सांगावं तिला वाटाले. रात्र तिनं कशी तरी काढली. दुसऱ्या दिवशी तिनं गडबडीत आंबळ भांडे धुणं आंबळ धुतलं आणि वाजले दुपारचे 3 आणि गेली मग मित्रींच्या इथं. आणि मित्रींच्या इथं अगं काय म्हणे माय, काय त्याच्या घराला चव आली, अशा ना असं त्याच्या घरी घडलं म्हणे. लगेच सांगितलं फलफल्या बायाच्या फलफल्या मित्री, बरोबर की ना. चांगल्या बायचे चांगल्या मित्री मिळतात, सिलवान महिलांचे सिलवान मित्री मिळतात, परंतु वक्त्या महिलांच्या वक्त्या मित्रीने हे सुद्धा जोड पक्का असतो बघा. फलफल्या बायची फलफली मित्री, तिला जाऊन तिथं फलफलपणा केला की माय अशा असं झालंय. ती आली घरी, ही घरी फलफलपणा करून आली आणि ती नसऱ्या गावाला पेरलं. फलफल्या बायची फलफली मित्री ती नसऱ्या गावाला पेरलं आणि सऱ्या गावाला पेरल्याच्या नंतर ती गोष्ट त्या लोकाला कळाली, त्या बाईला कळाली की माय मया घरात काय घडलं की माझ्या शेजारीनं तिला सांगितलं, ती नसऱ्या गावाला सांगितलं. ही गेली कंबर खोवून तिच्या भांडायला, कंबर खोवूनच गेली, भांडली, लय भांडली, झिंज्या उठून काढल्या तिच्या, लय भांडली. आणि मग भांडल्याच्या नंतर भांडत तंटा संपला, ती तिच्या घरी निघून गेली.
नवरा आला, नवऱ्याच्या पुढे रडायला लागली. माय म्हणे असे नसे रडे. नवरा म्हणते तुला मी 1000 वेळा सांगितलंय, तू याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला करू नको, पण तू या पोटामध्ये पचतच नाही म्हणतो. मग नवऱ्या पुढे भलतच लगे काहीतरी सांगायला लागले. नवऱ्यानं पुन्हा घेतला, असा फोकारा घेतला, नवऱ्यानं ओकली चांगली, संध्याकाळी चांगली ओकली. म्हणून जीवनामध्ये फलफलपणा करायचं नाही. आपल्या दुःखाचे कारणीभूत आपणच आहोत. आपण जर फलफलपणा नसता केला तर आपल्याला कोणाचा मार खावा लागला नसता. आता हे लोक काय केले बघा, माय पुण्याचे भंतीचे एकदम चांगली धमदेश मध्ये. आता तुम्ही फलफलपणा केला की फोकस घेतील तुमच्या पाठी, फोकस घेतील. म्हणून सातत्यानं फलफलपणा, याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला बिलकुल करायची नाही. याच्यात सुख नाही, शांती नाही, याच्यात समाधान नाही आहे. संध्याकाळी नवऱ्यानं लय मारलं, लय मारलं, लय मारलं. म्हणे माय म्हणे मारू नका माय म्हणे. आणि म्हणे ती पण बाई म्हणे केस उपटून गेली, आणि तुम्ही पण म्हणे एवढं मारायले म्हणे, माय म्हणे मारू नका. म्हणे तुम्हाला कोणाला फलफलपणा करशील का? माय म्हणे कोणाला करत नाही माय, पण मारू नका म्हणे. लय पाठवली लाल झाली माय, लय पाठवली. विनंती करायली, मारू नका म्हणाली नवऱ्याला. नवरा म्हणते बरं म्हणते. मग ते मी मारित नाही, परंतु आता माझ्या कोणाला सांगायचं मारित नाही म्हणते. ठीक आहे म्हणते, मी मारित नाही, पण आता सांगितलं कोणाला सांगितलं. माय म्हणे काही झालं तर मी ह्या पोटातच ठेवते, मी कोणाला सांगत नाही, पण माय म्हणा मारू नका हो म्हणे. लय पाठला झाली, वाकलं तिकडं तोड करून सांग. नवऱ्यानं मारणं सोडून दिलं. आता नवऱ्यानं रात्री मारले, दुसरा दिवस निघाला, वाकडं तिकडं तोंड करून पाठलान झाली ना, वाकडं तिकडं तोंड करून स्वयंपाक पाणी केला. आता फलफल्या बायची फलफली मित्री, तिला वाटलं माय 3 वाजता माझ्या घरी येतील, तिला वाटलं येतील. आता ही आज आलीच नाही की, हिची सगळी पाठला झाली, निघाला लोकांच्या घरी घर पुजाय जाईल, ती गेलीच नाही. आणि तिला वाटलं माय आता ज्या पद्धतीनं 2 महिला, 2 शीलवान महिला जर सकाळी 6 वाजता बुद्ध विहारामध्ये वंदनेला जात असते, दोघी जणी महिला शीलवान आहेत, वंदनेला जात असते. रोज एक महिला तिच्या घरी जात असे आणि तिला म्हणत असत माय वंदनाबाई चला की वंदनेला, असं रोज म्हणत असत. आणि एखाद्या वेळेस जर ती महिला, शीलवान महिला आपल्याला बोलवायला नाही आली, वंदनेला चला म्हणून विहारामध्ये बोलवायला नाही आले, तर आपल्याला वाटतं माय रोजही मला वंदनेला बोलवा येते आणि आज काऊन नाही आली का, म्हणून आपण तिच्या घरी जातो, चला म्हणतो बाई वंदनेला, म्हणतो का नाही. आता या फलफल्या बाईला वाटतं माय रोज माझ्या घरी येते आणि रोज माझ्यापाशी ही येते सांगते, आज माय कस काय आली नाही ग, हिला बी कर कस काय नाही. हिला वाटलं चला आपण तिच्या घरी जाऊ. मग हिची फलफली मित्री तिच्या घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर ही वाकडं तिकडं तोंड करून माय आल्या का या बस आल्या का, वाकडं तिकडं तोंड करून तिला बसाय दिलं. माय म्हणे तुम्ही तर लय वाकडं तिकडं तोंड करायला, काय झालं बाई? बाई म्हणे काय झालं बाई? काय नाही बरं आहे, वाकडं तिकडं तोंड बरं आहे म्हणे. माय म्हणे तुमचं वाकडं तिकडं तोंड कसं व्हायला? माय म्हणे तुम्ही नीट चलही ना झाल्या म्हणे, असा पदर पण झाकून घेतलाय पाठीवर. काय नाही म्हणे, बरं आहे बरं, असं बरं आहे बरं आहेच म्हणाले. अगं बाई म्हणे काय हो म्हणे, मी तुमच्या जवळची आहे म्हणे, तुमच्या जवळची आहे आणि मला नाही सांगायचं तर म्हणे कोणाला सांगायचं. आता बघा एवढं बाई पुढची म्हणाली मला नाही सांगायचं तर कोणाला सांगायचं, एवढी विनंती करायली. आधीच आपला फलफला सोबत आधीच पोटात राहत नाही आणि त्याला जर खत पाणी घातलं तर कशाला पोटात राहील. माय म्हणे काय सांगू माय म्हणे, तुम्ही या जवळची आहेस म्हणे, तुम्ही या जवळची आहेस म्हणे. माय म्हणे सूर्यनारायण तपायला म्हणे, भरती रावती म्हणे काय काळातच म्हणे सवासनीला सांगायला म्हणे ऐक म्हणे. माय म्हणे रात्री नवऱ्यानं म्हणे लय मारलं, लय माय असं झालं लय मारलं, हो म्हणे हो लय मारलं. तुम्ही म्या जवळच्या माय म्या मनातल्या तुम्हाला म्हणून सांगायले, कशाला लोकाला बोलू म्हणे, असं म्हणून तिनं सांगितलं. आता फलफल्या बाईची फलफली मित्री त्या फलफलीच्या पोटात राहते का? तिच्या पोटात राहत नाही. ती तिचे चहा पोहे झाले आणि चहा पोहे झाल्यानंतर हिच्या घरी आली आणि हिच्या घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी सुतानं तिच्या नवऱ्याला म्हणते, अहो फलाण्याच्या नवऱ्यानं फलानीला लय मारलं, फलानीच्या नवऱ्यानं म्हणे असं, हो हो म्हणे माय लय मारलं, मला तिच्याकडे बघून माझ्या डोळ्यात म्हणे पाणी आलं, एवढं म्हणे मारलं, एवढं पण माय म्हणे खरं म्हणे हो म्हणे लय मारलं. बर दुसऱ्या दिवशी हे इकडं पाहुणे वाटायला गेला नदीकडं, तिकडं गेल्याच्या नंतर हा बी तिकडं आला, हे बी तिकडं आला आणि हे दोघा जणांची तिथं नदीला भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर हा त्याला म्हणतो होय म्हणे काल मला तू त्या बायकोला लय मारलं परवाच्या दिवशी, तुला बोल म्हणे मी काल नाही बायको म्हणे ती काल तुझ्या घरी गेली होती म्हणे. बोल घरी येतो, तुला सांगितलं होतं म्हणे, तुला सांगितलं होतं की तू कोणाला सांगू नको, तरी तू सांगितलं पण पुन्हा बेदम चोपलं, पुन्हा मारलं. बघा
बुद्धाने सांगितलं तुमच्या दुःखाचे कारणीभूत तुम्हीच आहात, तुमच्या सुखाचे कारणीभूत सुद्धा तुम्हीच आहात. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण आपल्या जीवनामध्ये असा फलफलपणा करायचा नाही. याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला आपण आपल्या जीवनामध्ये करायची नाही. भगवंतांनी सांगितलेलं जे काय वाचीचं शील आहे, या वाचेवरती सातत्यानं आपण संयम ठेवण्याचं काम केलं पाहिजे. कारण तलवारीपेक्षा धारदार असलेली जीभ कित्येक जणांचा परिवार जोडू शकते, कित्येक जणांचा परिवार जोडू शकते, परंतु हीच जीभ स्वतःचाच परिवार तोडू शकते. म्हणून सातत्यानं या वाचेनं आपण एकमेकांना मन जिंकण्याचं बोललं पाहिजे, एकमेकांचे मन जिंकण्याची आपली सातत्यानं वाचा असली पाहिजे. भगवंतांनी सांगितलेल्या या शीलाचं आपण आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. एकदा जर का शीलाचं उल्लंघन झालं तर ज्या पद्धतीनं काचेला तडा जातो आणि तडा गेलेली काच काहीच कामाची राहत नाही, त्या पद्धतीनं हे मानवी जीवन काहीच कामाचं राहत नाही. म्हणून या मानवी जीवनामध्ये शीलाला फार महत्त्व द्या. शीलाचं आपल्या जीवनामध्ये सातत्यानं पालन करा, सातत्यानं आचरण करा. कित्येक लोक बघा, आपले उपासक कित्येक लोक व्यसन करतात, दारू पितात. बघा कित्येक असे लोक आहेत, खूप दारू पितात. बायको लय बोलते, त्याला लय बोलते, काय म्हणे माय शेजारचा माणूस पाहिला, शेजारचा माणूस आणि तुम्ही दोघे जण एकाच कंपनीमध्ये कामाला येतं आणि शेजारच्या बाईकडे बघा तर तिच्या गळ्यामध्ये किती दागिने बिगिने येतं आणि माझ्या गळ्यामध्ये का फुटका मनी सुद्धा नाही. कारण शेजारचा माणूस नादर राहते आणि तुम्ही म्हणे गली गलीचा बुतारा पेता. तिच्यानं म्हणे आपल्या घरात सुख शांती लय वाईट वाटतं. बाई लय टोमणे देते, लय टोमणे देते. बायांचे टोमणे खाऊ खाऊ भक्तीजींचं प्रवचन ऐकू ऐकू कित्येक लोकांना व्यसन सोडलं, दारू सोडलं. कित्येक लोक असे त्याने दारू सोडलं. काही काळ लोटल्यानंतर लोकांनी दारू सोडल्या पुन्हा सुरुवात केली. 2-3 महिने राहिले आणि पुन्हा सुरुवात केली. अशाच एका माणसाला भेटलो आणि म्हणलं होय पहिल्यांदा म्हणलं तुम्ही व्यसन करत होता, मधल्या काळात सोडलं म्हणलं आणि पुन्हा कसं काय प्राशन केलं. म्हणे चला म्हणे भंतेजी सांगतो. नेलं, बाळीच्या झाडाखाली बसवलं. म्हणे भंतेजी पहिल्यांदा मी दारू पेत होतो, घरची बायकोच्या सेवा खाऊ भंतेजींचं प्रवचन ऐकू मी म्हणे व्यसनातून मुक्त झालो, मी दारू सोडून दिली, दारू मी सोडून दिली. आणि नंतर काळ लोटल्याच्या नंतर भंतेजी म्हणे मी दारू सोडून दिल्याच्या नंतर पहिला म्हणे प्यायचो आणि बाहेरच कुठेही पडायचो, बाहेरच राहायचो. पहिला प्यायचो, बाहेरच पडायचो, बाहेर पडायचो. घरावरती लक्ष नव्हतं, कोणावरती मी ध्यान द्यायचो नाही. आणि आता म्हणजे मधल्या काळात भक्तीचं प्रवचन ऐकू आणि बायकोचे टोमणे खाऊ मी दारू सोडून दिले. आणि दारू सोडण्याच्या नंतर मी काला तर लोकांचे घर पूजित बसू म्हणे मी आता माझ्याच घरात बसायला लागले. आणि मग जेव्हा मी घरात राहत नव्हतो व्यसन करताना, तेव्हा माझ्या बायकोला सवय लागली याची त्याची घर पुंजायची. माझ्या लेकराला सवय लागली इथं या गलीत त्या गलीत खेळायला जायचे. आणि आता मी व्यसन करत नाही आणि व्यसन न करत नाही, त्यामुळे मी घरातच राहत आहे. आणि घरात राहिल्यामुळं आता जर माझी बायको बाहेर जात असेल तर त्या बायकोला मी म्हणतो की तू बाहेर जायचं नाही, तू घरातच कुठलं तरी काम कर, तू दळण कर, तू भलडण कर, तू घरातच काहीतरी कर. लेकर माझी बाहेर फिरायला आहे तर मी माझ्या लेकराला सांगतो तुम्ही बाहेर जायचं नाही, तुम्ही घरातच बसायचं, तुम्ही घरातच बसायचं, तुम्ही घरातच अभ्यास करायचा. असं म्हणे मी करत होतो. आणि असं केल्यामुळं माझे लेकर आणि माझी बायको म्हणले की माय म्हणे मेलं म्हणे पहिलं पेत होतं म्हणे तेच बरं होतं, आम्हाला बाहेर तेच जायचं. म्हणून म्हणे पुन्हा प्यायला, पुन्हा प्यायला. बघा आम्ही इकडे बेबीच्या देठापासून धमदेशना देऊन सांगून लोकांचे व्यसन सोडायचे आणि इकडे एका मिनिटात नवऱ्याला सुरुवात करायला लावायची. हे असं करायचं नाही आपल्या जीवनामध्ये. याच्यामध्ये सुख नाही, याच्यात शांती नाही, याच्यामध्ये समाधान नाही. म्हणून जीवनामध्ये सुखी बनायचं असेल तर भगवंतांनी सांगितलेला जो दानशील समाधीचा मार्ग आहे, या मार्गाचा आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने आचरण केलं पाहिजे. शेवटचा मार्ग भगवंतांनी समाधीचा मार्ग सांगितला आणि समाधीच्या मार्गामध्ये भगवंतांनी ध्यान करायचं सांगितलं. आपण धम्माचं आचरण करत असताना या जीवनामध्ये धम्माचं आचरण करताना रागाचा, द्वेषाचा, तृष्णेचा, मीपणाचा, वासनेचा कित्येक प्रकारचे अडथळे येतात. आणि या कित्येक प्रकारच्या अडथळ्यातून बाहेर पडण्याकरता उपासक आणि उपासिकांनो आपण आपल्या जीवनामध्ये ध्यान केलं पाहिजे. ध्यानाच्या माध्यमातून चित्ताला निर्मळ केलं पाहिजे. कित्येक जणांचे मन असे कित्येक असे घाणीनं भरलेले आहेत, असे मळाचे थर त्याच्यावरती अशा चवड्या मळाच्या भरलेल्या आहेत. चांगल्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. आता या महिलांना म्हणलं ना उद्याच्याला कुठले बनतेचे होते, पुण्याचे होते, कुशीनगरचे होते, भरपूर वृक्ष होते, चांगली धमदेशना दिली. हो लय नागर दिली, लय नागर, हो लय नागर. काय सांगितलं माय म्हणे आठवण आहे, लय नागर सांगितलं.
बरोबर आहे? अशा काय काय महिला म्हणतात. आणि त्याच महिलेला म्हणलं माय कोणाचं भांडण तंटा झालं का? बाय 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 जावं सोबत 5 वर्षाखाली भांडण झालं होतं. तिने काय काय बोलली मी असं हृदयावरती असं कोरून ठेवलेलं म्हणजे कोरून ठेवलं. बघा चांगल्या गोष्टी आमच्या मनात राहत नाही, एका दिवसात आम्ही विसरतो आणि 5-5 वर्षाच्या गोष्टी आम्ही कोरून ठेवतो, कोरून लगेच. ज्या गोष्टीमध्ये सुख नाही, ज्याच्यात शांती नाही, ज्याच्यात समाधान नाही, अशा गोष्टी आम्ही कोरून ठेवतो. ज्याच्यात सुख आहे, शांती आहे, समाधान आहे, अशा गोष्टी आम्ही सोडून टाकतो. आणि म्हणून जीवनामध्ये या वाईट गोष्टी सोडल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी धारण केल्या पाहिजे, ग्रहण केल्या पाहिजे. त्याच्यामुळे आपलं जीवन सुखमय होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान सातत्याने टिकून राहणार आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, दुर्लभ असलेल्या मनुष्य जीवनामध्ये दुर्लभ असलेला भगवंताचा धर्म आपल्या सर्वांना मिळालेला आहे. तर सातत्यानं या जीवनामध्ये आपण पुण्य कर्म करत राहा, चांगले कर्म करत राहा, इतरांच्या हिताचे, इतरांच्या सुखाचे आणि कल्याणाचे सातत्यानं कर्म करत राहा. कारण भगवंत म्हणतात या निसर्गामध्ये मी सम्यक संबुद्ध आहे, तिने काळाची विद्या जाणणारा मी भगवंत आहे. परंतु या निसर्गामध्ये कर्माची फळ रोखण्याचा अधिपत्य माझ्यामध्ये नाही. भगवंत म्हणतात चांगल्या कर्माची चांगले फळ भिक्खूंनो मी रोखू शकत नाही आणि वाईट कर्माची वाईट फळ सुद्धा मी रोखू शकत नाही. प्रत्येकाला भगवंत म्हणतात कर्माची फळ भोगावीच लागतात. बंतेजींची बघा कर्म सिद्धांतावरती पीएचडी झालेली आहे. बुद्धांनी सांगितलं कर्माची फळं प्रत्येकाला भोगावी लागतात. भिक्खूंनो मला सुद्धा कर्माची फळं भोगावी लागतात आणि तुम्हाला सुद्धा कर्माची फळं ही भोगावीच लागणार आहे. प्रत्येकाला चांगल्या कर्माची चांगले आणि वाईट कर्माची वाईट फळं भोगावी लागतात. म्हणून जेवढं जीवन लाभलं या जीवनामध्ये सातत्यानं पुण्यकर्म, कुशल कर्म, इतरांच्या हिताचं, सुखाचं, कल्याणाचं सातत्यानं कर्म करत चला. एक सद्ग्रस्त भगवंताकडे येतो, हात जोडून विनंती करतो, भगवान आपण नेहमी सांगता की प्रत्येक माणसाला आपापल्या कर्माची फळं भोगावी लागतात. भगवान चांगल्या कर्माची चांगली फळं भोगावी लागतात, वाईट कर्माची वाईट फळं भोगावी लागतात. भगवान ही कर्माची फळं नेमकी असतात तरी कुठं आपण आम्हाला सांगावं. भगवान कर्माची फळं नेमकी असतात तरी कुठं आपण आम्हाला सांगावं. भगवान कर्माची फळं ही आतड्यावरती आहेत का, हृदयावरती आहेत का, धमन्यांमध्ये, रक्तामध्ये, पेशामध्ये आहेत का? भगवान ही कर्माची फळं नेमकी आहेत तरी कुठं आपण आम्हाला सांगावं. भगवंतांनी बघा जेव्हा भगवंताकडे प्रश्न येतात तेव्हा भगवंत काही प्रश्नांची उत्तरं ही भरपूर धम्मदेशना देऊन करतात, काही प्रश्नांची उत्तरं ही संक्षिप्त धम्मदेशना देऊन करतात, काही प्रश्नांची उत्तरं ही शांत बसून देतात, तर काही प्रश्नांची उत्तरं प्रतिप्रश्न करून करतात. भगवंतांनी त्या उपासकाला प्रतिप्रश्न केला आणि भगवंत म्हणतात सद्ग्रस्ता मी सांगतो कर्माची फळं नेमकी असतात तरी कुठं, आतड्यावरती, हृदयावरती, धमन्यांमध्ये, रक्तांमध्ये, पेशांमध्ये नेमकी कर्माची फळं असतात तरी कुठं मी तुला सांगतो. परंतु सद्ग्रस्ता प्रथमतः तू मला सांग जी झाडाला फळं येतात ही फळं झाडाला येण्याच्या अगोदर नेमकी असतात तरी कुठं. सद्ग्रस्ता झाडाची फळं पानांमध्ये आहेत का, झाडाची फळं खोडामध्ये आहेत का, झाडाची फळं मुळांमध्ये आहेत का, झाडाची फळं फांटीमध्ये आहेत का? सद्ग्रस्ता प्रथमतः तू मला सांग झाडाची फळं नेमकी असतात तरी कुठं. त्यावेळेला तो सद्ग्रस्त म्हणतो भगवान झाडाची फळं पानांमध्ये नाही, झाडाची फळं खोडामध्ये नाही, झाडाची फळं मुळांमध्ये नाही, झाडाची फळं फांटीमध्ये नाही, परंतु भगवान वेळ आल्याच्या नंतर ही झाडाची फळं आपोआप बाहेर येतात. हे निसर्गाचा नियम आहे. ज्या पद्धतीनं पौष महिन्यामध्ये आंब्याच्या झाडाला मोहरा येतात, भगवंत म्हणतात ज्या पद्धतीनं झाडाची फळं वेळ आल्याच्या नंतर आपोआप बाहेर येतात, त्याच पद्धतीनं माणसाची जे कर्म आहे हे आतड्यावरती, हृदयावरती, फुफ्फुसांमध्ये, धमन्यांमध्ये, रक्तामध्ये, पेशामध्ये नाही, परंतु सद्ग्रस्ता वेळ आल्याच्या नंतर माणसाला सुद्धा माणसाची कर्माची फळं आपोआप बाहेर येतात, ती सुद्धा आपोआप भोगावी लागतात. म्हणून उपासक आणि उपासिकांनो या मानवी जीवनामध्ये सातत्याने पुण्य कर्म करत चला, चांगले कर्म करत चला, इतरांच्या हिताचे, इतरांच्या सुखाचे, इतरांच्या कल्याणाचे सातत्याने कर्म करत चला. मनुष्य जीवन दुर्लभ आहे, दुर्लभ ते दुर्लभ तुम्हाला जीवन भेटलेलं आहे. या जीवनामध्ये धम्म मिळणं हे सुद्धा दुर्लभ आहे आणि दुर्लभ ते दुर्लभ धम्म सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे. तर सातत्यानं धम्माचं आचरण करा. भगवंतांनी सांगितलेलं दान, शील, समाधी, प्रज्ञा, शील, समाधी हे तत्व समजून घेऊन नीतिनियमानं आपल्या परिवारामध्ये
सातत्यानं बुद्ध गुणाचं, धम्म गुणाचं, संघ गुणाचं स्मरण मनन चिंतन करा. विहारामध्ये जाऊन बुद्ध धम्म संघाचं स्मरण मनन चिंतन करा. सातत्यानं धम्माचं चिंतन करून धम्माचं आचरण करा. संपूर्ण परिवाराला धम्माकडे वळण लावण्याचं काम करा. संपूर्ण परिवारामध्ये जर धम्म रुजला तर संपूर्ण परिवार हे सुखमय होणार आहे आणि तुमच्या परिवारामध्ये सुख, शांती आणि समाधान हे सातत्यानं टिकून राहणार आहे. आजच्या मंगल प्रसंगी एवढा धम्माचा उपदेश देऊन आपल्या सर्वांच्या प्रती असीम 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 मंगल मैत्री, आपल्या सर्वांच्या प्रती असीम असीम मंगल भावना व्यतीत करून या अल्पशा धम्मदेशनेला विराम देतो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.